मँगो मस्तानी सगळ्यांनाच खूप जास्त आवडते, पण ह्याचं नाव असं का ठेवलं असेल? कधी प्रश्न पडला आहे का तुम्हाला? का ठेवलं हे मला पण कमेंट करून सांगा बरं का. तर मी 2 हापूस आंबे घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि छान असं कापून घेतला. कापून घेतल्यानंतर उभा आडवा असं छान त्याला लाईन मारले, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवतात ना, म्हटलं चला आपण पण थोडी शायनिंग मारू. तर उभे आडवे बारीक बारीक छोटे छोटे जवळजवळ असं लाईन मारून घेतलं ना, तर छोटे छोटे काप देतात आणि दिसायला पण किती छान सुंदर दिसते. आता ह्याला तर तोडायचं माझं मन नाही झालं, तर मी साईडला ठेवून दिलं, कारण नंतर आपल्याला लागणारच आहे वरतून थोडं डिझाईन करायला, वरतून टाकायला. तर सगळ्या आंब्याचा पल्प असा काढून घेतला, थोडंसं साखर टाकलं. तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. थोडं दूध टाकायचं, घरची शाई असेल ना तर ती पण टाका, खूप छान मस्त चव येते. आता वरतून आपल्याला ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आणि वरतून थोडीशी आईस्क्रीम टाकायची आणि आईस्क्रीमवर थोडं तुटी फुटी किंवा आपलं जे पण ड्रायफ्रूट्स असतील ना ते टाकायचे. परत आपला रस ओतायचा आणि मग परत आईस्क्रीम टाकून आपल्याला हवं तसं आपण डेकोर करू शकतो. आता माझ्याकडे ड्रायफ्रूट्स नव्हते, तर मी तुटी फुटी टाकली आणि परत जो आंबा आपण चिरून ठेवला होता ना त्याचे हे काप काढून घेतले आणि हे असे वरतून डेकोरेट केले. किती छान दिसते ना, मस्त कलरफुल दिसते. मग कशी वाटते रेसिपी? साधी, सोपी, सिंपल आणि घरगुती. बाय.